बहिणीच्या खात्यात रक्कम गेली ही आर्थिक स्वातंत्र्याची क्रांती आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार. मूल कन्नमवार सभागृह मूल येथे 24 ऑगस्टला भाजपा महिला आघाडीतर्फे महिला मेळावा रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर तथा भाजपा महिला आघाडीचे सर्व महिला सोबतच भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. प्रसिद्ध वक्त्या डॉक्टर रिचा सुगंध यांनी वेगवेगळे 1 मिनिट शो घेऊन स्त्रियांना मनोरंजित करून स्त्रियांचे मनोधैर्य वाढविले. लाडक्या बहिणी तसेच महिला पोलीस कर्मचारी यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना राखी बांधून बहिणींचं कर्तव्य पूर्ण केलं. त्यांना घड्याळ आणि छत्री भेट देण्यात आल्या. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लाडक्या महिलांची, लाडक्या बहिणींची उपस्थिती होती. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मूल दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. बाईट सुधीरभाऊ मुनगंटीवार. अरे काय तुमच्या बापाचे पैसे आहे का? जनतेचे पैसे जनतेला दिले. मी तुम्हाला आश्वस्त करतोय, घरी गेल्यावर एक टूथपेस्ट घ्या, पेस्ट बाहेर काढा आणि पुन्हा टाकायचा प्रयत्न करा. किती मोठा सायंटिस्ट राहिला तर पुन्हा पेस्ट टाकता येत नाही. अरे काँग्रेसवाल्यांनो, आता तुम्ही ही योजना बाप जन्मी बंद करू शकत नाही. अब योजना शुरू हो गई तो शुरू हो गई. पेस्ट से एक बार बाहर निकल गया तो बाद में पेस्ट अभी दुनिया का कोई भी साइंटिस्ट अंदर डाल नहीं सकता. काही तर हायकोर्टात गेले महाविकास आघाडीचे नेते, बंद करा योजना. आश्चर्य झालं. अरे आमच्या लाखो करोडो बहिणीच्या खात्यात 1500 रुपये या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर जात असेल तर ही कोणती पोटदुखी आहे? तुम्हाला कोणता त्रास होतोय? अरे तुमच्या बुडाला हात का लागली? अरे करोडो बहिणीच्या खात्यामध्ये जर 1500 रुपये जात असेल तर ही आर्थिक स्वातंत्र्याची क्रांती आहे. आमच्या बहिणीला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या खात्यात 1500 रुपये तर टाकलेच, पण पुन्हा महायुतीचं सरकार आलं, इसमें भी बढ़ोतरी होगी. यामध्ये ही रक्कम आम्ही वाढवणार, कारण 2,48,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. हा स्वातंत्र्य ओके. तर आता गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवाला गणपती बाप्पा कोणाकोणाच्या घरी येतात? आता गणेशोत्सवाला किती मोदक करायचे असले, 100, 150, 200, 250, तर मिस्टरांकडून पैशांची मागणी करायची गरज आहे का? ज्यांच्या अकाउंटमध्ये नाही आले त्यांच्या अकाउंटमध्ये येणार, मग त्याच्यानंतर